कामाला जायचंय. ऑफिसला जर उशीर झाला तर लेट 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 मार्क लागेल. अरे देवा, आता मी कुणाला येते? ताई, हो ताई, या लेखात काय लिहिलंय मला वाचून दाखवू? हे बघा, माझ्या गाडीचा वेळ झालाय. दुसरी गाडी तासाने मी नाही दाखवू शकत. जाऊ द्या. अरे देवा, कुणालाच वेळ नाही हे वाचून दाखवायला. मी तर लहानपणी शाळा शिकले असते तर आता ही वेळ आली नसती. बघितलं का, जर आपण शिकला नाही तर प्रत्येक गोष्टींसाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. अरे अरे, काय चाललंय इकडं? अरे देवा, ही कसली चिठ्ठी? अरे, ह्याच्यात तर तुझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं असं लिहिलंय. अरे देवा, आता मी काय करू? कोणाला सांगू? अगं, काय झालं? माझ्या नवऱ्याला प्रमोशन झालंय. अरे बापरे. माझ्या नवऱ्याला जर खासी ना सर्दी ही त्यांनी कधी तर सुईही नाही घेतली आणि त्याला डायरेक्ट प्रमोशन. अरे बापरे, रामदेव. आता आता मी काय करू? कोणाला सांगू? अरे काय झालं? तुम्ही का ओरडताय? माझ्या नवऱ्याला प्रमोशन झालंय. वाव, चांगलं झालं. अभिनंदन अभिनंदन. तुम्हाला काही लाज नाही वाटत का? माझ्या नवऱ्याला प्रमोशन झालं आणि तुम्ही मला अभिनंदन करताय. अरे देवा. अहो, प्रमोशन म्हणजे भरती झाली आणि आता तुमच्या नवरीची पगार पण वाढेल. तुमचं मिस्टर तर खूप मोठ्या पदावर गेलंय. अय्यो, असं का? मला वाटलं का प्रमोशन नावाची काय आजार निघालंय. बघितलं का, जर आपण शिकलो नाही तर चार लोक आपल्यावर हसतील. म्हणूनच तर मी म्हणते, पढ़ना सीखो।